कुंभार समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात बैठक। या बैठकीला कुंभार समाजाचे शिष्टमंडळ व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष शेखर कापडे, प्रभाकर सोनवणे, रामभाऊ पुनासे, मनोज कापडे, प्रभाकर कापडे, सखाराम मोरे, हरणकर, वासुदेव आव्हाने, योगेश शिवरकर, विजय पंडित, संतोष काकडे, रवींद्र प्रजापती आदींसह जिल्हाभरातील कुंभार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता यावलेतून प्रतिनिधी फिरोज तडवी। सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील साहेबांबरोबर कुंभार समाजाचे एक शिष्टमंडळ आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलं होतं। आदरणीय पालकमंत्री महोदयांनी ये जो विषय आहे की त्यांना माती कसं उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदयांची पण सूचना होती। याच्यावर जिल्हा प्रशासनाने एक स्पष्ट आणि पॉझिटिव्ह धोरण घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जो आपले लघु पाटबंधारे विभागांचे जेवढे तलाव आहे त्या लघु पाटबंधारे विभागाच्या जिल्हा परिषद असेल या राज्य सरकारच्या कडचे असेल, त्याबरोबर जो पाटबंधारे विभागाचे जो बॅकवॉटरचे जो क्षेत्र आहे त्या ठिकाणी साठलेला गाळ आहे ते जो राज्य सरकारची धोरण आहे गाळमुक्त धरण, त्याच्याबरोबर जलयुक्त शिवार आणि जलशक्ती अभियान या तीनोला मदत करेल, पाणी साठा वाढेल आणि कुंभार समाजाचे जेवढे कारीगर आहेत त्याला व्यवस्थित वाळू त्या ठिकाणी मिळणार आहे, माती मिळणार आहे। वाळू त्यांनी घेऊन ये माझी विनंती। दुसरा जो याच्याबरोबर जो विषय आहे की ये जो माती जो त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे ते राज्य सरकारचं धोरण आहे की 500 ब्रास रॉयल्टी मुक्त माती त्यांना मिळावा, त्याच्यापेक्षा जास्त यदि घ्यायचं असेल तो स्वामित्व धन भरून ते ये वाळू माती ते घेऊ शकतात। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज या ठिकाणी एक व्यवस्थित निर्णय झाला की लघु पाटबंधारे विभाग आणि पाटबंधारे विभागांचा समन्वय त्यांना जोडून देण्यात आलेला आहे। दुसरी जो गोष्टी जो शासन दरबारी आहे त्याच्यासाठी एक स्मरणपत्र आपण आदरणीय राज्य सरकारकडे पाठवणार आहे, त्या दरबारी पाठवणार आहे। त्याच्यासाठी पाठपुरावा आदरणीय आमदार महोदय करतील, आदरणीय पालकमंत्री महोदय पण त्याच्याबद्दल त्या राज्य सरकार स्तरावर चर्चा करणार आहे। तिसरा आणि शेवटचा जो विषय आहे की याच्या यांत्रिकीकरण करण्यात यावा, याच्यामध्ये विद्युतीकरण त्या यंत्रांच्या करण्यात यावा, याच्यासाठी आपण त्याचा पाठिंबा देणार आहे। त्याच्यासाठी त्याची कॉपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याचा विषय असेल त्याबद्दल DDR साहेब ताबडतोब त्याच्याबद्दल कारवाई करतील। त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर त्याबरोबर आपण त्याचे लोनचे काय प्रस्ताव, मुद्रा असेल, इतर प्रकारचे लोन असेल, त्याबरोबर राज्य सरकारचे विभिन्न महामंडळाच्या माध्यमातून त्याला कसं आपण सबसिडी उपलब्ध करून देता येईल, त्यामुळे ये व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये जरासा सुधार म्हणजे गतीमध्ये सुधार, त्याची क्वालिटीमध्ये सुधार आपल्याला करता येतो। त्या तीनों गोष्टी आपण करण्यासाठी लक्ष देणार। आज सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या उपस्थितीत आज कुंभार समाजाची जिल्ह्याची मीटिंग लावण्यात आली होती। पारंपरिक आमची माती संदर्भात ज्या अडचणी होत्या त्यात बऱ्यापैकी चर्चा होऊन सोबत मायनिंग ऑफिसर महाजन साहेबसुद्धा होते, त्यांनी यातून बऱ्यापैकी मार्ग काढलेला आहे। आमची जी मुख्य अडचण आहे की ऑनलाईन प्रणालीतून आम्हाला वगळण्यात यावं, त्या संदर्भात पण आमदार महोदय साहेब आणि कलेक्टर साहेबवरती चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे। आणि यापुढेही मागील इतक्या वर्षात जो झालेला त्रास आहे आणि आज ज्या पद्धतीप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, वेळ दिला आणि त्यावर सकारात्मक चर्चा केली, याबद्दल आम्ही कलेक्टर महोदय आणि आमदार साहेबांचेही आभार मानतो। आणि निश्चितच लवकरात लवकर निर्णय होऊन उद्या मुख्यमंत्र्यांसोबत आमदार साहेबही बसणार आहात आणि आमचे प्रश्न जे आहेत ते पालकमंत्री यांच्या आदेशाने किंवा सहकार्याने आमदार साहेब उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडतील आणि निश्चितच कुंभार साहेबाला न्याय मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो। आणि सोबत कलेक्टर साहेब, मायनिंग ऑफिसर यांचे आम्ही धन्यवाद। चंद्रशेखर कापडे, जिल्हाध्यक्ष। खऱ्या अर्थाने आज कुंभार समाजाच्या जिल्ह्याभरातल्या सगळे प्रतिनिधी आले, जिल्हा अध्यक्ष, प्रांताध्यक्ष अशी सगळी कुंभार समाजाची मंडळी जे पारंपरिक कुंभार समाजाचे व्यवसाय करतात, ज्यांचे भांडे बनवण्याचा व्यवसाय, ज्यांचा ब्रिक्स बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे, अशा लोकांना जिल्ह्यावर 500 ब्रास माती त्या तालुक्यावरच्या त्या कारागिराला मिळाली पाहिजे, शासनाचा GR आहे। पण मागच्या वर्षी 1 ब्रासही रॉयल्टी मिळाली नाही, अशा पद्धतीची तक्रार घेऊन पालकमंत्री महोदयांकडे कुंभार समाजाचे काही प्रतिनिधी पोहोचले। पण पालकमंत्री आज मुंबई मीटिंगला असल्यामुळे पालकमंत्र्यांची मी प्रतिनिधी म्हणून आज कलेक्टर साहेबांची मीटिंग लावून घेतलेली आहे। आज सगळेच कुंभार समाजाचे प्रतिनिधी इथे आले आणि आज पॉझिटिव्हली कलेक्टर साहेबांनी, ॲडिशनल कलेक्टर साहेबांनी ते मुद्दे घेतलेले आहे।
खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला हा समाजाचा व्यवसाय जोपासला गेला पाहिजे, कारण त्याचे छोटे छोटे व्यवसाय असतात. तुम्ही जर बघत असाल आज भांडे बनवण्याचा व्यवसाय कमी होत चालला आहे आणि त्याला आधुनिकता जोडली गेलेली नाही. म्हणून मधल्या काळामध्ये या लोकांची जी रॉयल्टी भरून माती मिळत होती ती त्यांना परवडत नव्हती आणि फ्री रॉयल्टी त्यांना मिळत नव्हती. आता फ्री रॉयल्टी संदर्भात येणाऱ्या अडचणी तालुका पातळीवर असतील, जिथून पाणी येते जिथून ते गाळ उचलतात, मग तो MIDCचा विषय असेल किंवा नदीपात्रातून गाळ उचलतात तिथला विषय असेल, त्याचं गौण खनिज तो जो टप्पा असतो जिथून गौण खनिज उचललं पाहिजे तो क्वारी ती मंजूर नसते. अशा अनेक अडचणी मधल्या काळात 3 वर्षामध्ये शासनाचे सर्क्युलर काढलं त्यामुळे यांना यायला लागल्या. म्हणून कलेक्टर महोदयांकडे आज येऊन त्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले आणि कलेक्टर महोदयांनी पॉझिटिव्हली पुढे जाऊन की यांत्रिकीकरणासाठी पण मी आपल्याला मदत करतो, कारण आता पारंपरिक पद्धतीत आपण काम करत असताना ते स्लो होत होतं. यांत्रिकीकरणाची बी आयडिया त्यांच्या कन्सेप्ट त्यांच्यासमोर होता आणि त्यांनी त्या संदर्भातही पॉझिटिव्हली मदत करून DDR साहेबांना बोलून घेतलं, MIDCच्या लोकांना बोलून घेतलं आणि यांना लवकरात लवकर माती कशी उपलब्ध होईल, कारण यांचं काम नोव्हेंबरपासून सुरू होतं. आणि आपल्याकडे पावसाळ्यात ते धरणं भरल्या गेल्यानंतर धरणं खाली होणे हे जानेवारीच्या नंतर धरणं खाली होतं. मग या लोकांना माती मिळत नाही आणि व्यवसायाला खंड पडतो, बेरोजगारी वाढते. रोजगारी उपलब्ध झाले पाहिजे, परंपरागत व्यवसाय जो होतो जोपासला पाहिजे. म्हणून आज कलेक्टर साहेबांनी खूप पॉझिटिव्ह निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने मी त्यांचे आभारही मानेल, अभिनंदन करेल. काही शासन दरबारी जे मुद्दे आहेत ते उद्या कलेक्टर पालकमंत्री महोदय आणि मी तशी महसूल मंत्र्यांकडे संबंधित जे लोक असतील यांच्याकडे मिटिंग घेऊन संबंधित मंत्र्यांकडे मिटिंग घेऊन त्या संदर्भातही अडचणी दूर करण्याचा प्रयत्न निश्चित करूया. पण आज खऱ्या अर्थाने सगळ्याच कुंभार समाजाच्या लोकांना मला असं वाटतं की आनंद झाला असेल कलेक्टर महोदयांनी ज्या पद्धतीने विषय केला, त्यामुळे मी खरंच त्यांचा आभार मानतो. ॲडिशनल कलेक्टर साहेबांचे आभार मानतो आणि अनुषंगिक सगळ्या विभागांचे आभार मानतो. थँक्यू. हाँ, उसका आकडे आले का? रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्याचे काही भागात आपले केळी पीकवर पाऊस, वारे आणि बॅकवॉटरचा जो पाणी बॅक फ्लश म्हणून जो झाला होता, म्हणजे धरणाचे जो मागे गेला होता, त्यामुळे जवळपास 7-8 गावमध्ये याचं नुकसान प्रथमदर्शनी झालेलं आहे. या नुकसानचे पंचनामा करण्याची सूचना दोनों उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे. तत्काल पंचनामे पण सुरू झाले. काही भागात अजून पाणी असल्यामुळे पंचनामे सुरू झालेले नसतील, परंतु मोठ्या प्रमाणात पंचनामे आपल्याकडे सुरू झालेले आहे. आज संध्याकाळपर्यंत आपल्याला प्रथम पंचनामेची माहिती मिळणार आहे. इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम जो मदत पुनर्वसन शाखेने तयार केलेला आहे त्या माध्यमातून इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टमवर पण त्याची एंट्री करण्यात आलेली आहे. या विषयाबद्दल आदरणीय मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांनी पण आढावा बैठक या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतलेला होता आणि याबद्दल शेतकरीला कसं मदत करता येईल याच्याबद्दल पंचनामे सुरू झालेले आहे. CMV व्हायरसच्या संदर्भात पण आपलं पंचनामा सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याच्याबद्दल पण कुठले नुकसान झालेलं असेल तर त्या माहिती आपण राज्य सरकार आणि इन्शुरन्स कंपनीला पाठवणार आहे. इन्शुरन्स कंपनीचे अधिकारीबरोबर पण या ठिकाणी आदरणीय मदत पुनर्वसन मंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्याला पण पंचनामामध्ये आपला सहभाग त्यांच्या अधिकारीबरोबर नेमण्यासाठी सूचना देण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीचे जो काही नुकसान झाले होते त्याच्या जो माहिती जो उपलब्ध होण्यामध्ये विलंब झाला होता त्याच्याबद्दल आदरणीय पालकमंत्री महोदयांनी एक बैठक लावली होती. त्या बैठकनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पीक पाहणीचे जो काही माहिती आपल्याला उपलब्ध करून द्यायची होती त्या 100% माहिती आपण उपलब्ध करून दिलेला आहे. इन्शुरन्स कंपनीचे जो आला अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी आहे, त्यांना विचारणं पण करण्यात आलं होतं की काही माहिती जिल्हा प्रशासन स्तरावर पेंडिंग आहे का. त्यांनी स्पष्टप्रमाणे सांगितलं की जिल्हा प्रशासनातर्फे जो काही माहिती त्याला पाहिजे होती त्या माहिती त्याला 100% उपलब्ध झालेली आहे. आणि आता कृषी आयुक्त स्तरावर या विषय प्रलंबित असल्यामुळे आदरणीय पालकमंत्री महोदय, आदरणीय मदत पुनर्वसन मंत्री महोदय, आदरणीय कृषी मंत्री महोदय बरोबर या संदर्भात बैठक लावून या विषय मंत्रालय स्तरावर सोडवणार आहे. त्या असा 3 निर्णय करण्यात आलेला समस्या पहिले सांगून घ्यायच्या 3. जळगाव जिल्ह्यामध्ये कुंभार समाजाचं जे शिष्टमंडळ आहे ते मागच्या वर्षी कलेक्टर ऑफिसला आम्हाला भेटलेलं होतं. त्यामध्ये त्यांच्या प्रामुख्याने 3 मागण्या होत्या. एक तर त्यासोबत जी शौर्या इन्फोटेक कंपनी शासनाने नेमलेली आहे त्याला जी पावतीसाठी ₹16.52 रेट लागतो तो आम्हाला वगळण्यात यावा. दुसरा मुद्दा होता त्यांचा ऑनलाईन परवाना प्रणालीतून कुंभार समाजाला वगळण्यात यावं. आणि तिसरा मुद्दा होता की जे GPS असलेले व्हेकल्स आहेत तर त्यामधून सुद्धा त्यांना वगळण्यात यावं. हे प्रामुख्याने 3 मागण्या होत्या. तिन्हीबाबत जे शासनाचे निर्णय आहेत ते शासन स्तरावरून असल्यामुळे आम्ही त्या संदर्भात शासनाला हे निवेदन जे आहे
ते उचित कारवाईसाठी त्याच्याबद्दल विनंती केलेली होती. आता आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा रिमाइंडर शासनाकडे पाठवणार. माननीय आमदार महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदय उद्या माननीय महसूल मंत्री महोदयांसोबत चर्चा करणार आहेत. तर त्यामध्ये जो काही निर्णय होईल त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्यात पुढीलप्रमाणे कारवाई करू. त्याचप्रमाणे जो दुसरा विषय होता की त्यांना पर्टिक्युलरली पारंपरिक व्यवसायासाठी किंवा भांडे विटा यासाठी जे काही माती लागते ती अवेलेबल करून देणे. तर त्या संदर्भात त्यांना आम्ही जे काही नियम आहेत ते सांगितलेले आहेत. परंतु त्यातूनही त्यांना जे पर्टिक्युलरली पाझर तलाव आहेत किंवा इतर तलाव आहेत ते जेव्हा कोरडे होतात त्याला खूप उशीर होतो. मार्च किंवा एप्रिल महिना उजाडतो. परंतु त्यांचा व्यवसाय मात्र नोव्हेंबरपासून सुरू होतो. तर त्यातही कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल नियमाच्या चौकटीत बसून याबद्दल माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आमदार महोदयांसोबत सविस्तर चर्चा झालेली आहे. त्याच्यातही काहीतरी आउटपुट आम्ही निश्चितच लवकर काढू.